नमस्कार. सगळ्यात आधी महत्वाचा जो विषय आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का मला जरा सांगा. जय शिवराय. माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? अखंड हिंदुस्थानचे मानचिन्ह परमपवित्र भगवा ध्वज, उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या मातेनं दोन छत्रपती घडवले, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर शंभूराजे, अशा राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, धर्मवीर शंभूराजे आणि ज्या देवतेचं वर्णन संभाजी महाराजांनी त्यांच्या बुधभूषण ग्रंथामध्ये केलेलं आहे, देवदान वकृत स्तुती भागम हेलया विजित दापतनागम भक्त विघ्न हनने धृतरत्नम तम नमामि भवबालकरत्नम. अशी बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाला सर्वप्रथम वंदन करतो. आज श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीनं आयोजित केलेल्या इतिहास मंथन या कार्यक्रमातलं 30वं पुष्प हे गुंफलं जात आहे. फार मनस्वी आनंद होतोय. समितीने जो काही लॉकडाऊनच्या काळामध्ये उपक्रम चालू केला आहे, ह्या संपूर्ण उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड न पडू देता अविरतपणे आज 30वा दिवस हा व्याख्यानमालेचा ठरलेला आहे. तरी समितीला आणि समितीमध्ये जे काही प्रचंड मेहनत घेऊन काम करतायत, सुनील कदम सर असतील, अध्यक्ष पवार साहेब असतील, सनी ताठेले असतील, पंकज भोसले असतील, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण ह्या 30 दिवसांमध्ये जो उपक्रम अविरतपणे कोणत्याही प्रकारचा खंड पडू न देता चालू ठेवलाय, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतोय. आज युद्धाचा विषय, कालपासून युद्धाचा हा आठवडा आपण म्हणू शकतो की चालू झालेला आहे. शिवाजी महाराजांची युद्ध. शिवाजी महाराज म्हणजे काय? शिवाजी महाराज म्हणजे तेज, शिवाजी महाराज म्हणजे तप, शिवाजी महाराज म्हणजे ताकद, शिवाजी महाराज म्हणजे तत्व आणि शिवाजी महाराज म्हणजे साक्षात माँसाहेब जिजाऊंनी तयार केलेली या सबंध हिंदुस्थानची धगधगती तळपती तलवार असे आपले शिवाजी महाराज आहेत. अनेक विषय शिवाजी महाराजांवर बोलता येत आहेत. मी माझं जे शिवजन्मतिथीचं आख्यान झालं, त्या शिवजन्मतिथीच्या आख्यानात म्हणालो की शिवजन्मतिथीवर जर आम्ही 1 तास इतिहास मंथन करू शकतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जगलेल्या प्रत्येक मिनिटावर किती मोठ्या प्रमाणावर इतिहास मंथन होईल. बर, ते इतिहास मंथन जे होईल ना, त्या इतिहास मंथनामुळे या सबंध राष्ट्राला, या देशाला प्रगतीपथावर जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, ही खात्री आहे. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांकडनं काय शिकावं ह्याबाबत फार सुंदर लिहिलेलं आहे. शिवरायांचे आठवावे रूप,
शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. म्हणजे तुम्ही आणि आम्ही. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधीचे जो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली, तयाहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, आता या उपरी विशेष काय लिहावे. शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. पुढे बरच आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जगांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी. पण हे जी सुरुवातीचे जे महत्वाचं आहे ना, ते फार गरजेचं आहे. शिवरायांचे आठवावे रूप, रूप म्हणजे त्यांचं तेजस्वी रूप आपण आठवलं पाहिजे. शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवप्रताप घडला ना मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी जो यात सांगणार आहे. अफजल खानाचा वधाचा दिवस, तो प्रताप शिवाजी महाराजांचा आठवा. महाराजांनी कुठली चाल दोनदा खेळली नाहीये बघा. महाराजांनी अफजल खानाला बोलवून मारलंय आणि शाहिस्ते खानाला घुसून मारलंय. आणि आग्र्याला गेलेले असताना सुद्धा तिथून गुपचूप पलायन करून आलेले आहेत. हे महाराजांची युद्धनीती आहे. शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, बोलणं म्हणजे काय, सगळ्यांशी वाकडेपणा घेत फिरायचं का, तर नाही. तानाजी रावांशी काय बोललेत महाराज आणि तानाजी रावांना आपलंसं केलंय. जीवा महाराजांशी काय बोलले महाराज आणि जीवा महाराजांना आपलंसं केलंय. हे त्यांचं बोलणं कसं होतं हे शिकलं पाहिजे. नाही तर उगाच चार लोकांमध्ये एकमेकांच्या आया बहिणींचा उद्धार करत फिरणं हे छत्रपतींनी आपल्याला शिकवलेलं नाही. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे. चालणं म्हणजे काय, एकदम स्टाईल मध्ये चालायचं का काय, हात बीत बाहेर असे छाती बिकी फुगवून. त्यांनी साधू संतांचा सन्मान केला त्या चाली, त्यांनी राजकारणाच्या केलेल्या चाली, हे चाल आपण शिकली पाहिजे. शिवरायांची सलगी देणे कैसे असे, सकल सुखांचा केला त्याग, त्याग करता आला पाहिजे. फार महत्वाचं आहे. शिवचरित्रातनं त्याग आणि हे सगळं शिकायचंय. पण पहिली गोष्ट परस्त्री माते समान असली पाहिजे. या देशाप्रती, या राष्ट्राप्रती, या धर्माप्रती आपलं प्रेम असलं पाहिजे. या समाजाप्रती आपलं प्रेम असलं पाहिजे. सकल सुखांचा केला त्याग, हा त्याग काय असतो ना, हा त्याग त्यांच्या पुत्रानं दाखवून दिलाय. देश धर्म पर मिटने वाला शेर, शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था. याला म्हणतात त्याग. स्वतःची धर्मपत्नी मृत्यूशय्येवर आहेत, सईबाईसाहेब मृत्यूशय्येवर आहेत, जगतील की मरतील माहित नाहीये. पण महाराज तिच्या जवळ न थांबता महाराज कुठे गेले, अफजल खानाचं पोट फाडायला प्रतापगडावर गेले. याला म्हणतात त्याग. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधीचे जो योग. त्याच्यामुळेच हा हिंदवी स्वराज्याचा योग साधला गेला. राज्य साधनांची लगबग कैसी केली, लगबग केली अखंडपणे, अविरतपणे 24 तास महाराजांनी काम केलेलं आहे. अफजल खान वधाचा दिवस झाल्यानंतर मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला अफजलला फाडला, मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला महाराज कुठे असतील. महाराजांनी घोड्यावर मान टाकली आणि पुढच्या 10 दिवसामध्ये पन्हाळ्यापर्यंतचा परिसर काबीज करून दाखवलेला आहे. महाराज म्हणाले नाही बाबा आता एवढा पराक्रम केलाय, आता मी जरा आराम करतो. नाही, अखंडपणे 24 तासपणे ह्या हिंदवी स्वराज्यासाठी महाराजांनी काम केलेलं आहे. तयाहुनी करावे विशेष, याच्याहून काहीतरी विशेष करून दाखवा. तयाहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, आता या उपरी विशेष काय लिहावे. काहीतरी विशेष करून दाखवा. महाराजांनी जे केलं त्याच्यापेक्षाही विशेष करून दाखवा आणि तरच स्वतःला पुरुष म्हणवा. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, आता या उपरी विशेष काय लिहावे. शिवरायांसी आठवावे,
जीवित तृणवत मानावे. तृण म्हणजे काय? तृण म्हणजे गवत. जीवित तृणवत मानावे. तुमचं जीवन आहे गवताप्रमाणे आहे, गवतासारखं आहे तुमचं जीवन. इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. कीर्ती उरली निरंतर. 350 वर्ष झाली. 350 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास, शिवकाळाचा इतिहास घेऊन आम्ही महिनाभर अविरतपणे इतिहास मंथन करू शकतो. ही छत्रपतींनी दाखवून दिलेली कीर्ती आहे. कीर्ती उरले निरंतर. आणि मग पुढे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. सगळ्यांना आधार दिला या माणसाला. कोणाला काही कमी पडून दिलेलं नाही. जो आपला तो आपला, त्याच्याशी गोडच बोललेले, पण तो चुकला असेल तर त्याच्यासाठी न्याय वेगळा नव्हता, त्याला तोच न्याय होता. हे शिवाजी महाराजांचं राजकारण आहे. आज सगळ्यात महत्वाची खेळी महाराज जे त्यांच्या आयुष्यात खेळलेले आहेत, सगळ्यात पहिलं मोठं युद्ध ते म्हणजे अफजल खानाचा वध. हा अफजल खानाचा वध सांगण्यासाठी मी तुम्हाला भेटत आहे. हा आदिलशहा, ह्या आदिलशहाला वारंवार महाराज धक्के देत होते. महाराजांनी तोरणा काबीज केला. पुरंदरपाशी पायथ्याला आदिलशहाच्या फौजेला चोपून काढला. आणि एका मागोमाग एक असे धक्के ह्या आदिलशहाला महाराज देत होते. आदिलशहाला काय करावं कळत नव्हतं. तो विचारत होता, कौन जाएगा उस दख्खन की घाटी में. ह्या बडी बेगम तिने विचारलं भर दरबारा, कौन जाएगा उस दख्खन की घाटी में. और वो बगावत करने वाला लड़का सिवा, जिस हालत में मिले जिंदा या मुर्दा, उसे पकड़कर हमारे सामने कौन पेश करेगा. सगळा दरबार शांत बसलाय. कोण जाणार आहे त्या सह्याद्रीमध्ये शिवाजी राजाला पकडायला. सह्याद्री झेपणं कोणा आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. सह्याद्रीमध्ये फक्त दोघच फिरू शकतात, पहिला वारा आणि दुसरे मराठी. आणि ह्या मुघलांना सह्याद्री झेपणार आहे का? कोणीच समोर यायला तयार नाही. करावं काय? आणि मग मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली. दीनदार फुच्छ खान, दीनदार कुफ्र खान, या अफजल खानाच्या पदव्या आहेत. दीनदार फुच्छ खान, दीनदार कुफ्र खान. अफजल खान समोर चालून आला आणि त्याने विडा उचलला आणि म्हणाला, मैं जाऊंगा उस दख्खन की घाटी में, और वो बगावत करने वाला लड़का सिवा, जिस हालत में मिले जिंदा या मुर्दा, उसे पकड़कर मैं आपके सामने पेश करूंगा. सगळेजण खुश झाले. या अल्लाह या अकबर. काय करायचं? अफजल खानाला किती फौज हवी? बडी बेगमने विचारलं, किती फौज? हा खान 35,000चा सेनासागर घेऊन एखादं वादळ रोरावत अंगावरती यावं अशा पद्धतीने स्वराज्यावर चालून येतोय. बरं, त्याच्या सोबतीला कोण आहे? त्याच्या सोबतीला आपल्यातलेच काही गद्दार आहेत. या स्वराज्यात यायचे रस्ते कोणी दाखवलेत अफजल खानाला? तर या खंडोजी खोबड्याने रस्ते दाखवलेले आहेत. गद्दारी ह्या आमच्या देशाला, आमच्या राष्ट्राला, आमच्या हिंदवी स्वराज्याला शापच लागलेला आहे. मी ज्या पदव्या म्हणाला, दीनदार गुच्चिकन, दीनदार कुफ्रशिकन, काय आहेत ह्या पदव्या? दीनदार गुच्चिकन म्हणजे मंदिर तोडणारा. दीनदार कुफ्रशिकन म्हणजे काय? तर काफिरांना मारणारा. काफर म्हणजे कोण? तर जे मूर्ती पूजा मानतात ते काफर, अशांना मानणारा. हा अफजल खान निघाला शिवाजी राजाला संपवायला. दुमदुभी निनादल्या, फार सुंदर ते कावले. नौबती धडाडल्या, दश दिशा कडाडल्या, केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला. हा माजलेला हत्ती भगव्या गोकुळामध्ये असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या रूपात असलेल्या प्रभू श्री शिव छत्रपतींना संपवायला निघाला. वाकुनी आदिलशहास कुर्निसात देवनी मुजरा केला ना आदिलशहाला. प्रलय काल तो प्रचंड खान निघे तेथुनी, थरथरली धरणी व्योम शेषही शहरला, केसरी गुहे समीप मस्त हत्ती चालला.
खान चालला पुढे अफाट सैन्य मागोती 35,000चा सेनासागर मी म्हणालो ना. उंट हत्ती पालख्या लांब लांब रांगती टोळ धाड ही निघे स्वतंत्रता आमची स्वतंत्रता आहे हिंदवी स्वराज्याची. टोळ धाड ही निघे स्वतंत्रता गिरावया केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला. इकडे स्वराज्यात काय घडतंय? स्वराज्यात महाराजांना हेरखात्याकडनं बातमी लागली. अमीरुमराव हा अफजल खान हा स्वराज्यावर चालून येतोय. राजांना बातमी कळाली. हा अफजल खान कोण आहे? हा साधा सुद्धा अफजल खान नाहीये. या अफजल खानांना गद्दारी करून संभाजी राजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या भावाला मारलेलं आहे. शहाजी राजांची गद्दारी करून शहाजी राजांना कैदेत ठेवलेलं आहे. हा अफजल खान कोण आहे? तर नालायक नीच अशी दिल्लीतली असलेली मोगलाई तो औरंग्या सबंध हिंदुस्थान घ्यायला आलेला होता. पण आम्ही काय दिलं त्याला? 4/6ची थडग्याची जागा तर आम्ही त्या खुलताबादला दिली. दुष्ट हेतूने आला जरी तो गिळण्या हिंदुस्थान तुम्हालाच तो गिळेल. तुमचे बनेल कब्रस्तान फक्त शत्रूचे प्रेत गाडण्या. जमीन मेते आमची पहा चालून पाने आमच्या इतिहासाची वाघाच्या नव्हे औरंग्याच्या जबड्यात घालून हात मोजीन दात. इतर जात मराठी आमची इतर जात मराठी आमची असा आमचा सबंध हिंदुस्थान आहे. आणि ह्या औरंगजेबाला या अफजल खानाने कैदेमध्ये ठेवलेला आहे. 350 किलोचा देह. एखादी सुनामी आली की सुनामी कशा पद्धतीने गावाच्या गाव पोटामध्ये घेत जाते ना, अशा पद्धतीने हा अफजल खान गावाच्या गाव पोटात घेत होता. आया बहिणींची आबरू लुटत होता. ज्या स्वराज्यामध्ये आया बहिणींची आबरू राखली जात होती ना, त्याच स्वराज्यामध्ये आज आया बहिणींवर भर दिवसा बलात्कार होत होते. ज्या स्वराज्यामध्ये गोमातेचं रक्षण केलं जात होतं ना, त्याच स्वराज्यामध्ये आज भर दिवसा गाय कापली जात होती. ज्या स्वराज्यामध्ये विठोबा रखुमाईचा गजर चालू होता ना, त्याच स्वराज्यामध्ये आज कव्वाल्यात चालू झाला. घुंगरांचे आवाज ऐकू येत होते. महाराजांना ही बातमी कळली. महाराज कुठे आहेत? महाराज राजगडावर आहेत. आणि महाराजांची युद्धनीती होती, कुठलाही शत्रू आला तर त्यांना स्वराज्याच्या वेशीवर ठेवायचा. आणि म्हणून स्वराज्याची वेश असलेल्या प्रतापगडावर महाराज निघाले. मासाहेब जिजाऊंच्या हृदयाला काय वाटलं असेल? स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा ज्यांनी कैदेत ठेवलंय, स्वतःच्या थोरल्या मुलाचा जीव ज्यानं घेतलाय, तोच आज माझ्या एकुलता एक पुत्राचा जीव घेण्यासाठी निघालाय. पण मासाहेब जिजाऊंनी काय सांगितलंय? जाणे संभाजीचे उसने घेणे, खानास मारून परत येणे. हे असं सांगणारी ती माता होती. विशेषतः ह्या फेसबुक लाईव्ह मध्ये बऱ्याच माता भगिनी आमचं लाईव्ह बघत असतात. आणि बऱ्याच माता भगिनी या इथे ठिकाणी येऊन लाईव्ह सेशन घेत असतात, लाईव्ह सत्र घेत असतात. म्हणून प्रपंच वळवून मांडला. खुद्द मासाहेब जिजाऊंनी सांगितलंय, जा अफजलला तुम्ही फाडून या, त्याला मारून या. राजे निघा. अरे पुरुषच काय पण स्त्रियाही लढल्या, परंपरा ही आमची. अरे तुम्हास काय ठाऊक ती लढली वीरांगना झाशीची, दाभाड्यांची उमा आणि चंदम्मा कित्तूरची. पहा चालून पाने आमच्या इतिहासाची, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात. इतर जात मराठी आमची इतर जात मराठी आमची. सईबाई साहेब, मी मगाशी म्हटलं ना, सकल सुखांचा केला त्याग. सईबाई साहेबांची अवस्था फार बिकट होती हो. सईबाई साहेब जगतील का मरतील हे माहित नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा राजे अफजल पोट फाडायला प्रतापगडावर येत. बरं, तर प्रतापगडाचीच निवड का केली? कारण जावळीचं जे जंगल आहे ना, या जावळीच्या जंगलाचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे.
आदरणीय गुरुवर्य श्री बाबासाहेब पुरंदरे फार सुंदर वर्णन करताना त्यामध्ये म्हणालेले आहे, हिडिंबा राक्षसी माहित असेल सगळ्यांना. या हिडिंबा राक्षसिनीच्या केसामधली ऊ एक वेळ सापडेल, पण या जावळीच्या जंगलामधला हत्ती सुद्धा सापडणार नाही, असं जावळीचं जंगल आहे. हे असं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून राजे प्रतापगडावर येऊन थांबले. हा खान निघाला. हा कुठं आला? हा आला तुळजापुरामध्ये. हे किसका मंदिर है. त्यात आपल्यातलेच काही मगाशी म्हटलं तसं खंडोजी खोपड्या, कृष्णा भास्कर कुलकर्णी यासारखे नालायक नीच वृत्तीचे आपल्यातल्याच काही सांगितलं, हा ये शिवा की देवी है. 3.5 शक्तिपीठांपैकी असलेलं तुळजा भवानीचं एक शक्तिपीठ आहे. ह्या तुळजा भवानीच्या गाभाऱ्यामध्ये हा महिषासूर गेला आणि त्यानं त्या तुळजा भवानीच्या गाभाऱ्यात गोमाता, तमाम हिंदूंची गाय असलेली गाय कापली. त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो थया थया नाचला. त्यानं घणाचे घाव घालून आई तुळजा भवानीची मूर्ती फोडली. काय वर्णन केलं आहे तुळजा भवानीचा. अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, बोध परडी खेळ राहती, पोत ज्ञानाचा पाजती, उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. फार सुंदर लिहिलेलं आहे. या अफजल खान वधाच्या प्रसंगावर तुळजापूरची भवानी माय महान मंगला रावळात आदम खान दैत्यासह पोचला. राक्षसा सकट आदम खान पोचलेला आहे. मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला, केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला. तुळजापूरची भवानी माता त्यानं फोडली. आई तुळजा भवानीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. काय वाटलं असेल राजांच्या हृदयाला, काय वाटलं असेल. पण हे सगळं होत असताना त्या अफजल खानासोबत असलेले हिंदू सरदार, हिंदू सैनिक हे सगळे चिडीचूपपणे बघत होते, आई तुळजा भवानी कशी फुटते. एकालाही वाटत नव्हतं की या अफजल खानाला आपण थांबवावं. एकालाही वाटत नव्हतं की आपण शिवाजी राजाला जाऊन मिळावं. एकालाही वाटत नव्हतं की मी हिंदू आहे, ही माझी देवता आहे. सगळ्यांना काय हवं होतं, तर सगळ्यांना हिरव्या झेंड्याचं अस्तित्व अबाधित हवं होतं. सगळ्यांना काय हवं होतं, तर एवढासा वतनाचा तुकडा. जसं एखाद्या कुत्र्याला भाकरी घालतात तशा पद्धतीने या सगळ्या फितूर लाचार झालेल्या कुत्र्यांना अशा भाकरी स्वरूपात टाकलेला जो तुकडा आहे ना, असा वतनाचा तुकडा हवा होता. आणि यासाठी ते सगळे कुठाकडे आहेत, आदिलशाहकडे आहेत, निजामशाहकडे आहेत, अफजल खानाकडे आहेत, मोगलाईमध्ये आहेत. हे लाचार आणि नीच अवलादी. लाचार होऊनी कधी ना जगावे, तया विषविरुनी त्वरया मरावे. शिवबा समान होऊ अति स्वाभिमानी, संभाजी नाही झुकले यमयातनांनी, संभाजी नाही झुकले यमयातनांनी. आणि मग हा तिथं निघाला. बरं, आता तुळजापुराला त्यानं त्रास दिला म्हणून तो काय सरळ स्वराज्यात नाही आला. ह्यानं याचा मोर्चा वळवला पंढरपुराकडे. पंढरपूर काय, पंढरपूर या 5 अक्षराचं वर्णन करायचं झालं तर इथे 3 तास सुद्धा कमी पडतील असं पंढरपूर आहे. सगळ्या जातीची माणसं ज्या एकमेव विठ्ठलाच्या चरणी लीन होतात ना, असं पंढरपूर आहे. विठोबा रखुमाईच्या गजरामध्ये, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारकरी पायी चालत पंढरपुरापर्यंत जातात ना, असं पंढरपूर आहे. फार सुंदर अभंग आहे. पंढरी नामाचा बाजार, तो हा पांडुरंग सरदार. आम्ही आमच्या पांडुरंगाला सरदार म्हटलेलं आहे. हे असं आमचं पंढरपूर आहे. आणि हा अफजल खान निघाला पंढरपुरात. पंढरपुरामध्ये आला आणि त्याने पंढरपूरच्या मंदिराचा कळस पाडला.
एकदा तुळजा भवानी फोडली. पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर त्यानं पाडलं. हे सगळे खानाचे अत्याचार रोज महाराजांच्या कानावर येऊन पडत होते. महाराजांच्या तळ पायाच्या मस्तकाला जाऊन भिडत होती. पण महाराजांनी संयम ठेवला. जो आज तुम्हाला आम्हाला ठेवायचा आहे ना संयम, कोरोनाच्या विरोधात सबंध जग लढतंय, तो संयम महाराजांनी ठेवलाय. हा संयम फार महत्वाचा आहे. हा संयम त्यांनी ठेवलेला आहे. आणि महाराजांनी काय केलं, हे रखात एवढं मजबूत केलं की खानाचं प्रत्येक पाऊल आणि पाऊल हे महाराजांच्या कानावर येत होतं. कुठल्या दिशेला पाऊल पडते, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य ईशान्य, कुठल्या दिशेला पाऊल पडतंय ना त्या प्रत्येक दिशेला पडत असलेल्या पावलाचा प्रत्येक गोष्टीचा खानाच्या श्वासाची सुद्धा माहिती छत्रपतींपर्यंत येऊन पोहोचत होती. आणि मग हे तुळजापूरचं मंदिर पाडल्यानंतर पंढरपुरातलं मंदिर पाडल्याची खबर जेव्हा महाराजांना लागली तेव्हा महाराजांची तळपायच्या मस्तकाला धावून भिडली. शिरवणी तप्त तैल असे शिवास वृत्त पोचले, रक्त तापले मनात खड्ग सिद्ध जाहले, कालियास मर्दण्यास कृष्ण सिद्ध जाहला, केसरी गुहे समीप मत्त हत्तीत चालला, केसरी गुहे समीप मत्त हत्तीत चालला. आणि आता शिवाजी महाराजांनी आपले वकील पंताजी काका बोकी, काल व्याख्यान जे झालं सौरभ दादांचं त्याच्यात त्यांनी सांगितलं काही गल्ली गल्लीत नवनवीन इतिहासकार उगवतायत. खरंय ते. आता हे मध्यंतरी शिवाजी महाराजांचे वकील कोण तर काझी हैदर असं सगळीकडे पसरवलं जात होतं. तर हे असे नवनवीन इतिहासकार जे आहेत, काल दादा म्हणाले भांडपुर उगवले, तसे हे सगळे इतिहासकार आहेत. पण शिवाजी महाराजांचे वकील कोण आहे, पंताजी काका बोकील. ह्या वकिलांमार्फत शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्ण्याकडे, अफजल खानाकडे, कृष्णा भास्कर कुलकर्णी म्हणजे अफजल खानाचा वकील, त्याच्याकडे पत्र पाठवलं. मायबाप अफजल खा, मी तुम्हाला फार घाबरलेलो आहे. तुम्ही मला प्रतापगडच्या पायथ्याशी भेटायला या. तुम्ही आलात की मी तुमचे पाय चेपून देतो. अफजल खान म्हणतो मी हत्तीवर आलो. हत्तीचे काय तुमचे काय, पाय सारखेच, केवढा मोठा तो देह. तुम्ही मला प्रतापगडच्या पायथ्याशी भेटायला या, मी तुमचे पाय चेपून देतो. अशी 4-5 पत्र अफजल खानाला महाराजांनी पाठवली. आणि मग अफजल खानाची बेडकी फुगली. बेडकी कशी फुगते 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 आणि फाटते, तशाच पद्धतीने महाराजांनी ठरवले या अफजल खानाची बेडकी फुगवायची आणि फाडून टाकायची. मग ह्या अफजल खानानं काय केलं, या स्वराज्यामध्ये असलेल्या सगळ्या देशमुख वतनदारांना पत्र पाठवली. काय पत्र पाठवली, शिवाजी राजा आता संपणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला येऊन मिळा, मला येऊन सामील व्हा. हा प्रसंग मला वाटतं मी शिवजन्मतिथीच्या व्याख्यानामध्ये सांगितलेला आहे जेधे शकावलीचं उदाहरण देताना. आणि ही सगळी पत्र वतनदारांना देशमुखांना पाठवल्यानंतर कान्होजी जेधे जे शिवछत्रपतींच्या चरणी कायम एकनिष्ठ होते, हे असे कान्होजी जेधे ते पत्र घेऊन महाराजांकडे गेले आणि महाराजांना त्यांनी ते पत्र दाखवलं. महाराजांनी सांगितलं कान्होजी आम्हास पत्र दाखवू नका, आम्हास माहिती आहे अफजल खानांनी काय पत्र पाठवलेले आहेत. मी म्हटलं ना खानाच्या प्रत्येक श्वासावर महाराजांनी लक्ष ठेवलेलं होतं. जा तुम्हीही जा, खानास सामील व्हा. संपूर्ण कुटुंबा सरशी आलेले कान्होजी जेधेंनी समोर असलेलं पाणी घेतलं, स्वतःच्या अंगासकट संपूर्ण घरावर असं उडवलं आणि सांगितलं राज तुमच्यासाठी आणि या हिंदवी स्वराज्यासाठी मी आज माझ्या घरादारावर पाणी सोडतोय. हे कनिष्ठ छत्रपतींच्या चरणी मी म्हटलं ना शिवरायांचे कैसे बोलणे समर्थांनी लिहून ठेवलंय. हे बोलणं अशी एकनिष्ठ मंडळी महाराजांनी तयार केली. हे
शिकण्यासारखा आहे महाराजांचा गुण. एकनिष्ठ मंडळी तयार व्हायला पाहिजे. आणि मग ठरवलं, दिवस निश्चित केला, बारमाचीची जागा. बारमाचीची जागा प्रतापगडावर. बारमाची म्हणजे कोणी जे प्रतापगडावर गेले त्यांना माहितच असेल, बारमाची म्हणजे अशी मध्य, गडाच्या मध्यवर्ती ठिकाणीची ती माची आहे. सोबतीला 10 अंगरक्षक घ्यायचं ठरलं. जीवा महालाला सोबत घेतलाय महाराजांनी. पंताजी काका बोकील आहे आणि महाराजांचे निवडक 10 अंगरक्षक सोबत घेतले. बाकी सगळे कुठे आहेत? तानाजी बाजी, येसाजी, मुरार बाजी यासारखे तरणेबाण सरदार कुठे जाऊन थांबलेत? तर जावळीच्या जंगलामध्ये दबा धरून बसायचं त्यांनी ठरवलं. गडावर नियोजन सुरू झालंय. एका बाजूला सगळी अनुभवी मंडळी बसलेली आहेत. अण्णाजी पंत, मोरो पंत, त्र्यंबक पंत. बर, आता अण्णाजी पंत आलं म्हणून सांगतो की हे आजकाल अण्णाजी पंतांची जी काही भूमिका आहे, अण्णाजी पंत हे चुकीचेच होते नंतरच्या कालखंडामध्ये, पण शिवछत्रपतींसाठी त्यांनी फार सुंदर पद्धतीचं काम केलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाहीये. आणि हे अण्णाजी पंत, मोरो पंत, त्र्यंबक पंत हे सगळे अनुभवी सरदार हे डाव्या बाजूला आहेत. उजव्या बाजूला सगळे तरडेबाण सरदार आहेत. डाव्या बाजूला सल्ला आहे, दुसऱ्या बाजूला हल्ला आहे. आणि या दोघांचं गणित जुळलं तर अफजल खान भेटीच्या दिवशी मराठ्यांचा कल्ला आहे. आणि मग मात्र आता तुम्ही म्हणाले सल्लावाल्यांचं काय काम आहे, तर हे सल्ला देणारे फार महत्वाचे असतात. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने पांडवांना सल्ला दिलाय म्हणून 5 पांडवांच्या केसालाही धक्का लागला नाहीये. पण कौरवांना सल्ला देणारा शकुनी मामा होता म्हणून कौरव संपले. हा सल्लागार म्हणून त्याच्यामुळे फार महत्वाचा आहे. आणि दिवस ठरवतात महाराज. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, चंपाषष्ठीचा दुसरा दिवस. चंपाषष्ठी म्हणजे खंडोबाचा आशीर्वाद आहे. घरामध्ये वांगी सांगीचे घट बसलेले असतात. आता तुम्ही म्हणाल, बघाशी पण मी आधीच्या पण व्याख्यानामध्ये तिथी घेऊन आलो, आता पण मी तिथी सांगतोय. तर ही तिथी का सांगायची? आजकाल बऱ्याच ठिकाणी असं झालंय की तारीखच माना, तिथी मानू नका. आणि मग तिथी मानत असाल तर मग एका समाजाला गृहीत धरलं जातंय, एका समाजावर दोष टाकले जात आहेत. यासाठी तिथीचं मी म्हणालो, महाराजांच्या जन्मतिथीचा मी उल्लेख केला, फाल्गुन वद्य तृतीया. हा अफजल खानाच्या वधाचा प्रसंग मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. पावनखिंड कधी झालेली आहे? तर पावनखिंड आषाढ पौर्णिमेला झालेली आहे, गुरुपौर्णिमेचा दिवस. काय वर्णन केलंय गुरुवर्यांचं? श्री सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. या बाजीप्रभूंचं वर्णन आहे. बाजीप्रभू त्या खंडीत गेले, बाजीप्रभूंना वीर मरण आलं आणि त्या बाजीप्रभूंचं वर्णन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फार सुंदर केलेलं आहे. श्री बाजींचे रक्त पेरिले, श्री बाजींचे रक्त पेरिले खिंडित त्या काला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक झाला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक झाला. तमाम सगळे अभ्यासक आहेत, सगळे वक्ते आहेत, ह्या सगळे कधीच त्यांचा महाराजांच्या मृत्यूचा प्रसंग सांगत नाहीत. हा महाराजांचा मृत्यू हनुमान जयंतीच्या दिवशी झालेला आहे. शाहिस्ते खान काल कथा जी झाली, तो शाहिस्ते खानाचा प्रसंग रामनवमीच्या पहाटे घडलेला आहे. हे संपूर्ण शिवचरित्र तिथी संवत्सरांवर आधारित आहे. महाराजांची पत्र आहेत त्याच्यामध्ये तिथींचे उल्लेख आहे. आणि मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस उजाडला. महाराज झोपले तरी असतील का? विचार करा. झोप तरी लागली असेल का महाराजांना?
या सबंध स्वराज्यातील जनता जनता, या सबंध स्वराज्यामध्ये वाडी वाडी, वस्त्या वस्त्या, गावागावातील, खेडोपाड्यातील सगळी जण भगवंतासमोर बसली असती. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस महाराजांनी स्नान केलं, आई जगदंबेचं नामस्मरण केलं. आता जे गडावर जगदंबेचे देऊळ आहे, हे तुळजाभवानीचं मंदिर तेव्हा नव्हतं, हे नंतर बांधलेलं आहे. आई जगदंबेचं नामस्मरण केलं, अंगात चिलखत घातलंय, डोक्यात जिरेटोप घातलाय. फार महत्वाची गोष्ट आहे. महाराजांचं जे नियोजन आहे ना, प्लॅनिंग, हे प्लॅनिंग किती गरजेचं आहे. महाराजांनी जो अंगरखा घातला तो इतका घट्ट घातलेला, खानाने हात धरून पकडायचा म्हटलं तरी खानाच्या हातात सुद्धा नाही आला पाहिजे. हे महाराजांचं नियोजन आहे. अंगरखा घातलाय, डोक्यात जिरेटोप घातला, मंदिर बांधलं, 10 अंगरक्षक सोबत घेतले. दुपारच्या प्रहराची वेळ ठरली आहे. आदल्या दिवशीच्या रात्री सगळे तरडेबाण सरदार हे जावीच्या जंगलात जाऊन लपून बसलेले आहेत. दुपारच्या प्रहराची वेळ झाली, राजांची निघायची वेळ झाली. हातात वाघनप्पल लपवली, सदऱ्यामध्ये बिचवा लपवला आणि 10 अंगरक्षकांना सोबत घेऊन राजेंनी गडाच्या पायऱ्या उतरायला सुरुवात केली. काय वाटलं असेल त्या सगळ्या असलेल्या मावळ्यांना, हा माझा जीवाचा जीवलग एकदा शामियानामध्ये गेला ना की सुखरूपपणे बाहेर येईल याची शाश्वती नाहीये. टचकन डोळ्यात पाणी आलंय. भगव्या झेंड्याचं अस्तित्व अबाधित राहावं, हिंदवी स्वराज्याचं अस्तित्व अबाधित राहावं, त्यासाठी ज्यानं अहोरात्र कष्ट केले, स्वतःच्या कुटुंबाकडेही लक्ष दिलेलं नाहीये ना, असा जीवाचा जीवलग शामियानात चाललाय आणि कदाचित त्यांना दगा फटकावू शकतोय. काय करावं, काय करावं कळत नाहीये. कित्येकांनी होम हवन केले असतील. मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक, जगदंबा येई कौतुकास एका, जनार्दनी नाचे देख, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. हे जगदंबे, तुझा गोंधळी हिंदुत्वाची संबळ वाजवत वाजवत अफजल खानाचं पोट फाडायला निघालेला आहे. त्याला यश दे, त्याला बळ दे, त्याला शक्ती दे, त्याला सामर्थ्य दे. खंडोबाला साकडं घातले, श्रीराव वाग्या सो वाग्या, प्रेम नगरा भारी, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. बोला येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. राजे निघाले, गडाच्या पायऱ्या उतरून शामियानापाशी आले. सोबतीच्या 10 अंगरक्षकांना कडकडून महाराजांनी मिठी मारली. एकदा शामियानात राजे गेले की ते कुठल्या स्वरूपात बाहेर येतील माहिती नाहीये. मासाहेब जिजाऊंच्या हृदयाला काय वाटलं असेल, त्यात तर आई तुळजाभवानीच्या समोरच बसले असतील. हे चंडमुंड भंडा असुर खंडिनी, उदंड दंड महिषासुर मर्दिनी, हे महाराष्ट्र धर्मरक्षिके, आई तुळजा भवानी माते, सेतू बांधून या शिळी करिसी लंकेची तू बोली, नवखंड पृथ्वी तुझी चोरी, सप्त पाऊले पाताळी गेली अशी तुझी मूर्ती, अशी तुझी कीर्ती, अशी तुझी शक्ती, अशी तुझी भक्ती, अशी तुझी भीती, मग आत्ताच का शांत बसलीयस? दार उघडवय दार. रंजल्या गांजल्या 33 कोटी देवदेवतांच्या मूर्ती आजपर्यंत ज्यानं गाभाऱ्यामध्ये सुरक्षित राखलेत ना, तो तुमचा समर्थ भक्त आज अफजल्याचं पोट फाडायला चाललाय. त्याला बळ दे. आणि राजे शामियानात गेले. राजांना पाहून खाल उठून उभा राहिला, आओ शिवाजीराजे आओ. त्याने त्याचे बाहू फैलावले, हात मोठे केले, हमारे गले लग जाओ.
ते फार सुंदर पोवाडा आहे तो, एक पिक्चर, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, खान हाक मारितो हसरी. फार सुंदर पोवाडा आहे अफजल खान वधावरचा. खानाने अशी हसरी हाक मारली आणि शिवाजीराजे दपकत दपकत अफजल खान जवळ गेले. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं 350 किलोच्या देहाला. हा अफजल खानासमोर महाराज जर डोकं कुठे, छाती पाशी एवढं महाराजांचं डोकं लागत होतं. या 350 किलोच्या देहाला शिवाजी महाराजांनी मिठी मारली, आलिंगन दिलं. एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे, पुन्हा एकदा डावीकडे घेतल्यानंतर महाराजांची मान या अफजल खानानं बगलेमध्ये दाबायला सुरुवात केली. महाराजांचा जीव कासावीस झाला, चेहरा लालेलाल झाला, महाराजांना श्वास घेता येत नव्हता, महाराजांचा जीव गुदमरला. हे एवढं सगळं घडत असताना, ज्याला म्हणतात ना काही क्षणाचाही विलंब न करता, महाराजांनी काय केलं, महाराजांची वाघनखं बाहेर आली. पण हे सगळं चालू असताना बगलेमध्ये मान दाबली महाराजांची अफजल खानाने, आणि या अफजल खानानं कट्यार काढली, खानानी आणि महाराजांच्या पाठीवर मारली. पण महाराजांच्या अंगात चिलखत होतं, त्याच्यामुळे ती कट्यार त्याच्यावर निसटली. कट्यार निसटल्या महाराजांची वाघनखं खानाच्या पोटात शिरली. महत्वाची गोष्टीचा विचार करा, खानाचं पोट फाडलं हे सगळ्यांना माहितीये, पण एवढ्या 350 किलोच्या देहाचं पोट फाडणं ही सोपी गोष्ट आहे का? महाराजांच्या मनगटा, महाराजांच्या या दंडामध्ये किती ताकद असेल, ही एवढी ताकद महाराजांमध्ये आहे. आजकाल बर खान तर काही उभा नव्हता ना बाबा ये माझं पोट फाड म्हणून सांगायला. आजकाल ऑपरेशन करायचं झालं तर डॉक्टर किती कात्र्या आणि काय काय वापरतात, आणि एवढे बलदंड महाराज आहेत. महाराजांनी वाघनखं खानाच्या पोटात खुपसली, महाराजांनी खानाचं पोट फाडलं, लपवलेला महाराजांच्या सदऱ्यात लपवलेला बिचवा बाहेर आला, खानाच्या पोटात शिरला, गोल फिरला, खसकन बाहेर आला. खानाची आतडी प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपतींनी बुकलून काढली. कुणी भिडे गुरुजींचा फार सुंदर श्लोक आहे, कुणी क्रूर भेटे बने लक्ष क्रूर, वरे मारती पोट फाडोनी ठार. शिवाजी जसे फाडिती अफजल्याला, मराठा म्हणावे अशा वाघराला, मराठा म्हणावे अशा वाघराला. खान ओरडला, दगा दगा करत तो बाहेर आला. तेवढ्यात कृष्णाजी भास्कर महाराजांवर धावून आला. महाराजांनी त्याला सांगितलं, तुम्हास मारणे नाही, आम्हा शिवशंकर हसे. पण तरी सुद्धा त्याने ऐकलं नाही, तो महाराजांवर वार करायला आला. मग काय, महाराजांची भवानी बाहेर आली. शाहीर योगेशांनी फार त्या भवानी तलवारीचं वर्णन केलेलं आहे. आज से तू हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देवभूमि में दानव का खून निछोड़ा जाता है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है, और वो तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है, जो दुश्मन के खून से धोई जाती है. अशी भवानी तलवार शत्रूच्या रक्तानं नाव निघाली होती. सय्यद बडा धावत आला, मागणं सय्यद बडा धावत आलाय, आणि सय्यद बडा तर सपकन तलवार चालवणार, रक्ताची चेकांडी उडाली. महाराजांनी एक वार मागे वळून पाहिलं, जीवा महालाने सय्यद बडाचा हात हवेतल्या हवेत छाटून टाकला होता. म्हणून म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. इकडे बाहेर काय झालं, इकडे बाहेर हा खान आला. बघ काय, खानाला मारल्यानंतर सगळेजण वाटच बघत होते, ह्या खानाला मारतायत कधी. खानाला मारल्यानंतर मग मात्र महाराजांचे सगळे अंगरक्षक खानाच्या सगळ्या अंगरक्षकांवर तुटून पडले. ते माझे गुरुवर्य फार सुंदर म्हणतात, हरे रंग का सपना पाले. गुरुवर्य सौरभदादा काल त्यांचं व्याख्यान झालं, हरे रंग का सपना पाले, आया था अफजल माती में, शिव छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. आणि हा अफजल खान पालखीत जाऊन बसला. हे 10च्या 10 अंगरक्षक कापून काढले. हे कापून काढल्यानंतर जावळीच्या जंगलात काय झालंय, वर गडावर
तोफेच्या जवळ एक मावळा उभा होता आणि तो बघत होता काय चाललंय. खान जेव्हा दगा करत बाहेर आला तेव्हा या मावळ्यांनी वरनं तोफेला बत्ती दिली. धाड धुडूक धाड करत तो तोफेचा गोळा थेट जावळीच्या जंगलामध्ये जाऊन कोसळला आणि मग लपलेले सगळे मराठी सैन्य, सगळे मराठी मावळे हे बाहेर पडले. खुलेआम कत्तल आरंभली. जावळीचं जंगल शत्रूच्या रक्तानं न्हाऊन निघायला सुरुवात झाली. गदी सपासप कापायला सुरुवात झाली. रक्ताच्या चेकांड्या उडायला लागल्या. खऱ्या अर्थानं ते जावळीचं जंगल शत्रूच्या रक्तानं न्हाऊन निघालेलं होतं. जावळीच्या जंगलामधल्या झाडाचं पान आणि पान, जावळीच्या जंगलामधला दगड आणि दगड, जावळीच्या जंगलामधले असलेला मातीचा कण आणि कण हा शत्रूच्या रक्ताने न्हाऊन निघाला होता. प्रेतांचा खच पडला होता. इकडे काय झालं, राजे शाम्यानं निघाले, गडावर जायला निघाले आणि हा संभाजी कावजी कोंढाळकरांनी काय केलं, संभाजी कावजी कोंढाळकर हे पालखी जवळ गेले. त्यांनी भोयांचे पाय छाटून टाकले. आतमध्ये बघितलं, आतमध्ये कोण आहे, आतमध्ये अफजल खान बसलेला आहे. या अफजल खानाचं मस्तक त्या संभाजी कावजी कोंढाळकरांनी छाटलं आणि राजांकडे धावत आले. राज थापा टाकत होते. राज राज हे बघा तुमच्यासाठी घेऊन आलोया. शिवाजी महाराज म्हणाले, संभाजी कावजी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून एकटे का गेला? तुम्ही एकटे जायला नको होतं. यदा कदाचित तुम्हाला जर काही झालं असतं तर तुमच्या घरात आम्ही काय उत्तर देणार होतो? शिवरायांचे कैसे बोलणे. हे मावळ्यांप्रती असलेली तळमळ महाराजांची होती. तुमच्या घरच्यांनी काय म्हटलं असतं? शिवाजी राजांनी स्वतःचा मात्र जीव वाचवला पण माझ्या लेकराचा मात्र जीव घेतला. ही मावळ्यांप्रती असलेली तळमळ छत्रपतींप्रती होती आणि म्हणून शिवरायांचे आणि म्हणून मावळे सगळे गोळा झाले आणि राजांनी मनस्वी आनंद राजांना झाला. मग मात्र राजे निघाले. मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला महाराजांनी घोड्यावर मान टाकली आणि पुढल्या 10 दिवसात पन्हाळ्यापर्यंतचा परिसर काबीज केला. ते पन्हाळ्याचं युद्ध वेगळ्या कोणीतरी सत्रात सांगितलंच. आज अफजल खानाचं युद्ध सांगायचं होतं पण एक ह्या अफजल खान वधामधनं आपल्याला काय शिकायचंय, हा शिवप्रताप दिनातून आपल्याला काय शिकायचंय हे फार महत्वाचं आहे. आज व्याख्यानाचा शेवट करताना मला काही भिडे गुरुजींचा एक सुंदर श्लोक आहे तो म्हणावा असा वाटतो आणि त्यातून आपण शिकण्यासारखं आहे. फाळुनी अफजल उदर बिचवान खाननी, तुळजा भवानी पूजली अफजल शिरांनी, आदर्श हाच गिरवा वदते भवानी, संपवा समस्त रिपुन्ना चीनी पाकिस्तानी. हे आज जे जगावर जे कोरोनाचं संकट आलंय हे या चीनमुळे आलेलं आहे आणि हे जगावर कोरोनाचं संकट असताना सुद्धा हे चीन आणि पाकिस्तान काय करताय तर आपल्या भारतामध्ये येऊन आपल्यावर हल्ले करताय. त्यामुळे ज्या दिवशी आपण त्या चीनला आणि पाकिस्तानला संपवून टाकू तेव्हा खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचं स्वप्न पूर्ण होईल. कारण तेच दोघं त्रास देत आहेत, बाकी कोण देत नाहीये. कभी इधर से कभी उधर से गुस्साता है गुर्राता है, तल झेलम की मधुलहरों को गंदे पाव लगाता है, केसर पर बारूद छिड़काता अंगारे बरसाता है, न्योता देता महाकाल को खुद की मौत बुलाता है, गिन गिन के लेना बदला जननी के अपमान का. तुम्हा सगळ्यांना याचा बदला घ्यायचाय तर या शिवप्रताप दिनामधनं आम्ही काहीतरी शिकलो असं होईल. गिन गिन के लेना बदला जननी के अपमान का, नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का. पापी पाकिस्तान का ही प्रेरणा आपल्या सगळ्यांना घ्यायची. काही कमेंट आलेत का बघतो. कवी भूषणाचा अफजल खान वधावरचा छंद आहे तो मी म्हणणार आहे आणि मग थांबणार आहे. काही कमेंट आले. प्रज्ञाताई धन्यवाद. पंकज दादा अफजल खान म्हणणार आहे मी. अब कवी भूषणाने फार सुंदर या वधाचं वर्णन केलेलं आहे. धिंग धिंग तकिट तकिट थातड तिकट तिकट धा तकिट तिकट धा तकिट धा तकिट धा तकिट धा.
अफजल खान गही दान मारो विजयपुर गोलुकोंडा दरायु जराज है भूषण बन तपार सासी तू फिरंग मारी अपसी तुरंत की डायरेक्ट पलटी जहाज है और देखते मैं रुस्तुम जमाना को छिन में खलास किया सालेर संगर की सुनाई जो आवाज है और चौकी चौकी चक्कर तक पहुंच जा तो कहा यारो और लेते रहो खबरी कहा वो शिवराज है शिवाजी राजा कुठे आहे सांगा आम्ही सगळे पळून जातो असं फार सुंदर कवी भूषणांनी वर्णन केलेलं आहे या अफजल खान वधाच्या वेळी महाराजांनी जो संयम दाखवलेला आहे तो संयम तुम्हा आम्हाला या कोरोनाच्या लढाईमध्ये दाखवायचा आहे आणि या कोरोनाला संपूर्ण टाकायचंय एवढं बोलतो मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय